हॅलो. आपण संहिता अध्ययन 2च्या एक्झाम सिरीजचा स्नेह अध्याय जो आहे तो बघतो आहोत. ओके. याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, तर कसला अभ्यास करायचा, काय लिहायचं आणि काय गोष्टी स्किप करायच्या, या गोष्टी आपण ह्या प्रेझेंटेशनमध्ये बघणार आहोत, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. मी कोण आहे, काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. आय डोंट थिंक इट इज नीडेड. आपण जे ते महत्त्वाच्या गोष्टींकडे जे ते लवकर जाऊयात. ओके. सो हा पहिला चॅप्टर आहे तुमच्या सिलेबसमधला. आपलं एम आहे आजच्या या व्हिडिओचं लार्ज जो चॅप्टर आहे त्याला आन्सर रायटिंग प्लॅनमध्ये कन्वर्ट करण्याचा. ओके. सो या चॅप्टरमध्ये आहेत ना तुम्हाला 13 आयसोलेटेड हेडिंग्ज त्या आलेल्या आहेत, ज्याच्यामधल्या तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने फक्त 8 गोष्टी ज्या त्या असणं महत्त्वाचं आहे. त्या 8 गोष्टी कोणत्या आहेत? एक आहे स्नेहयोनी आणि चतुर्विध स्नेह, दुसरी आहे काळ आणि अणुपाण, तिसरं आहे प्राविचारणा आणि अच्छपाण, चौथी गोष्ट आहे स्नेहमात्रा आणि त्याचे इंडिकेशन्स, पाचवी गोष्ट आहे योग्य आणि अयोग्य पुरुष, त्यानंतर 6वं आहे ते म्हणजे स्नेहपान व्याधी आणि पथ्य अपथ्य, 7वी गोष्ट आहे कोष्ठ आणि योग असेसमेंट आहे. योग म्हणजे काय, तर जे प्राविचारणा आहेत वेगवेगळ्या तशा पद्धतीचं कोष्ठ आणि मग त्याच्यानंतरचं जे ते योग असेसमेंट करणं. आणि 8वी गोष्टी आहे सद्यस्नेह आणि स्नेह व्यापत जे ते या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. या 8 गोष्टी ज्या त्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतरचं जे तर तुम्हाला मस्ट नोमध्ये तुमच्याकडे आता कमी वेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही काय प्रिपेअर कराल, तर चतुर्विध स्नेहाचे नावं पाठ पाहिजे. सर्पी का बरं चांगला आहे हे पाठ पाहिजे तुमचा. काळ आणि अणुपान जे आहे ते माहिती असायला हवं तुम्हाला. प्राविचारणा स्नेहाचे कमीत कमी त्याचे 24 नावं जे आहेत ते नक्कीच माहिती असायला हवे. ॲक्च्युली 25 आहेत बरं का. बरं, आणि स्नेहपान पथ्य अपथ्य माहिती पाहिजे, त्याचं असेसमेंट कसं करतात हे माहिती असलं पाहिजे. जर तुमच्याकडे थोडासा जास्त वेळ असेल किंवा एवढ्या गोष्टी तुमच्या जर व्यवस्थित झालेल्या असतील तर मग तुम्हाला स्नेह मात्रा माहिती पाहिजे, त्यांचे इंडिकेशन्स माहिती पाहिजे, कोष्ठ परीक्षा माहिती असायला हवी, योग्य आणि अयोग्य पुरुष कोणता ते माहिती असायला हवं, त्यानंतरचं जे त्याचे व्यापद हे माहिती असायला हवे. जर खूप वेळ असेल तुमच्याकडे तर मग तुम्हाला डिटेलमध्ये स्नेहयोनी ज्या त्या माहिती असायला हव्या, अच्छपाणाचं इम्पॉर्टन्स माहिती असायला हवं, सद्यस्नेह डिटेलमध्ये माहिती असायला हवं, आणि एक्सटेंडेड लिस्ट जी आहे ती या सगळ्या गोष्टींची किंवा स्नेहयोनी वगैरेची जी ती एक्सटेंडेड लिस्ट जी ती माहिती असायला हवी. बरं, आता त्याच्यानंतरचं आता एक तुम्हाला गंमत सांगतो. काही दिवसापूर्वी ना MUHSचं एक वर्कशॉप घडलेलं आहे, जे होतं एक्झाम ब्लू प्रिंटिंगवरचं. त्याच्यामुळे तुमची जी आत्ताची एक्झाम येणारी आहे ही ब्लू प्रिंटला फॉलो करणारी असेल याची अपेक्षा जास्त करू शकतात तुम्ही. आता तुम्हाला विचारलं काय जाणारे आहेत क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये आहे एनलिस्ट, एक्सप्लेन आणि डिस्क्राईब. हे 3 जे ते या तुमच्या चॅप्टरसाठी ॲप्लिकेबल होणारे असतात. एनलिस्ट विचारलं ना तर मग एक्झॅक्टली तुम्हाला ऑर्गनाइज लिस्ट द्यायची असणारी आहे. ज्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन विचारलं जाईल त्यावेळी तुम्हाला कन्सेप्ट लिहायची, त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामधल्या त्याचे हेडिंग टाकायचे आणि थोडंसं जे ते लिहायचं. पण ज्यावेळी तुम्हाला डिस्क्राईब विचारलं जाईल त्यावेळी तुम्हाला सिक्वेन्शियली लिहायचं असणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन लिहायचे असेल, त्याच्यानंतर त्याचे कन्सेप्ट काय आहे ते मांडायचं असेल, मग त्याचं क्लासिफिकेशन लिहायचं असेल, डिटेल द्यायचे असतील, आणि मग त्याच्यानंतर ॲप्लिकेशन. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ॲप्लिकेशन लिहावं लागणार आहे. कारण डिस्क्राईब जो क्वेश्चन आहे ना हा तुम्हाला येणारा आहे तो तुमच्या LAQ येणारा आहे. SAQ तुम्हाला डिस्क्राईब येणार नाही आहे. 10 मार्कांसाठी डिस्क्राईब लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन लिहावं लागेल. NCISMने सांगितलेलं आहे, MUHS इज गोइंग टू फॉलो दॅट. सो कमांड वर्ड जो आहे ना तो तुमची डायरेक्शन डिसाईड करणारी आहे आणि किती मार्कांसाठीच आहे त्याच्यावरून ठरणार आहे तुमची डेप्थ काय असणारी आहे. सो फर्स्ट युनिट आहे चतुर्विध स्नेह. ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्कांसाठी जर विचारला गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला घृत तैल वसा मज्जा जे ते लिहायचं असेल, आणि त्याच्यानंतर जे ते सर्पी बेस्ट का आहे याचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन द्यायचं असेल. जर तोच प्रश्न तुम्हाला 10 मार्कांसाठी आला तर मग तुम्हाला या चौघांचे इंडिव्हिज्युअल क्वालिटीज लिहायच्या असतील. ॲप्लिकेबिलिटी जे आहे ते जेव्हा तुम्हाला विचारल्या गेलेल्या असतील ना तरच ते लिहायचे असणार आहेत. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर सर्पी का बेस्ट सांगितलेलं आहे ते लिहायचं आहे, आणि त्याच्यामध्ये संस्कार अनुवर्तन हा जो शब्द आहे हा खूप महत्त्वाचा आहे. हा शब्द तुम्हाला लिहावा लागणारा आहे. जर तुम्ही हा शब्द विसरलात तर तुमचे मार्क्स कट होणार आहेत. सो हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने ते लिहायचं असणार आहे. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला हा देतो आहे, आणि हा टॉपिक महत्त्वाचं पण आहे, ते म्हणजे स्नेह आणि त्याचं अनुपान. सो ज्यावेळी तुम्हाला घृत तैल वसा मज्जा हे स्नेह लिहायचे, तुमच्या स्लाईडवरती स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला किती छान हे टेबल फॉर्मॅटमध्ये करून दिलेलं आहे. सो टेबल फॉर्मॅटमध्ये असल्यामुळेचा बेनिफिट काय होणार आहे तुम्हाला, तो म्हणजे टेबल फॉर्मॅटमध्ये असल्यावरती महत्त्वाचं काय असेल तर ते छान दिसणारं असेल,
सुटसुटीत दिसणारं आहे. जितकं विचारलेलं आहे तितकंच आहे. तुम्ही इतकं लिहून थोडंसं जरा याला जर तुम्ही आणखी एक्सप्लेन केलं थोडंसं तर सुद्धा सफिशियंट आहे. तिथून पुढे लगेच तुम्ही जाऊ शकता. पॅराग्राफ लिहायची गरज नाही आहे. जो मुद्दा आहे विचारलेला तो तुम्ही व्यवस्थितपणे सांगू शकलात. दॅट्स इट. इथपर्यंत जे ते संपणारं आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन कसा विचारला जाईल तर एक्सप्लेन स्नेहपान काळ अँड अनुपान ऑफ ईच स्नेह प्रकार. अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. हा प्रश्न येईल तुम्हाला 5 मार्कांसाठी. 10 मार्कांसाठी हा क्वेश्चन येणं जे आहे ते पॉसिबल नाही आहे. जर 10 मार्कांसाठी आलं तर याच्यामध्ये आणखी बाकीच्या गोष्टी ज्या त्यासुद्धा विचारल्या जातील. मे बी योग्य अयोग्य असेल किंवा अजून काही असेल त्या गोष्टीसुद्धा विचारल्या जातील. आता याच्यामध्ये ना आणखी एक कॉलम जो आहे तो ॲड करावा असं मला वाटतं, ज्याच्यामध्ये काळ आलेला असेल आणि काळामध्ये तुम्ही काय लिहाल, जो कोणता ऋतू याच्यात सांगितलेला आहे तो लिहायचा असेल. त्यानंतरचं दुपारची वेळ आहे, संध्याकाळची वेळ आहे की सकाळची वेळ कधी घ्यायला सांगितलेलं आहे ते लिहिलं गेलेलं जर असेल याच्यामध्ये तर बेस्ट असेल. तुमचे फुल मार्क्स येण्यापासून फक्त तुम्हाला जर तुम्ही श्लोक लिहिला नाही तर मात्र तुमचं फक्त ते फुल मार्क्स मिळणार नाही. नाहीतर 5 पैकी 4 4.5 मार्क मिळायला तुम्हाला काहीच अडचण नाही, जर मी सांगतोय त्या पद्धतीने लिहिलं तर. त्यानंतरचं प्राविचारणा जर तुम्हाला विचारली, जो की विचारलं जाण्याची शक्यता आहे, ते दोन्ही पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. एक SAQमध्ये. जर SAQमध्ये विचारलं ना तर मग त्याची डेफिनेशन लिहायची की व्हॉट इज प्राविचारणा स्नेह. दुसरी गोष्ट लिस्ट लिहायची त्याच्यामध्ये, त्याचे टाईप्स जे आहेत ते लिहायचे आणि क्लोजिंग लाईन लिहायची त्याची आणि दॅट्स इट. त्याच्या पुढे लिहायचं नाही. पण जर हाच क्वेश्चन 10 मार्कांसाठी आला तर मग 24 प्राविचारणा लिहायच्या, त्याचे क्लासिफिकेशन जे ते लिहायचेच. त्याच्यानंतर सिलेक्शन कसं करायचं हे लिहायचं आहे आणि मग त्याचं कन्क्ल्युजन जे ते लिहायचं आहे. सो इथे बघा तुम्ही की प्राविचारणा स्नेह हीच गोष्ट विचारलेली आहे. पण मार्क्स वाईज त्याची डेप्थ जी आहे ती तुम्हाला बघायची आहे की कशा पद्धतीने लिहायचं आहे, किती खोल लिहायचं आहे, ही गोष्ट त्याच्या मार्कवरती डिपेंडंट असणारी आहे. सो स्नेहपान जे आहे ना ते एक सिक्वेन्स आहे, हे स्कॅटर्ड फॅक्ट्स नाही आहे आणि अशाच पद्धतीने हे लिहायचे असणारे आहे. सो ज्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन स्नेहपान प्रोसिजर आणि असेसमेंट ऑफ इट्स सम्यक अयोग अँड अतियोग हा क्वेश्चन जर आलेला असेल तर मग याच्यामध्ये प्रोसिजर विचारलेली आहे तुम्हाला. मग प्रोसिजर जी ती प्रोसिजरसारखीच लिहायची, ज्याच्यामध्ये तुम्ही बिफोर, ड्युरिंग, आफ्टर या गोष्टी लिहाल आणि असेसमेंट जे ती लिहाल, झालं आहे की नाही ही गोष्ट बघण्यासाठीचा. सो बिफोरमध्ये काय काय येईल तर पेशंट सिलेक्शन येईल, स्नेह सिलेक्शन असेल, डोस आणि टायमिंग जे ते लिहायचं असेल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्याचा ड्युरिंगमध्ये की तुम्ही प्रिस्क्राईब स्नेह कोणता घेतला, त्याचा काळ काय आहे, अनुपान काय आहे आणि पथ्य काय आहे हे लिहाल. त्यानंतरचा आफ्टरमध्ये तुम्ही त्याचं रेजिम म्हणजेच पुन्हा अपथ्य पथ्य जे ते लिहाल तुम्ही आणि काय टाळायचं आहे ती गोष्ट जे ते तुम्ही लिहिणारे आहेत. त्यानंतर ॲसेस करायचं असणार आहे. ॲसेसमध्ये काय तर अयोग्य आणि अयोग, सम्यक योग आणि अतियोग कसं झालं काय आहे हे कशावरनं तुम्ही ठरवाल हे लिहायचं असेल. ओके. हे डेप्थ जी आहे ती मागच्या स्लाईडमध्ये मी सांगितलेली तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारलं तर हे सरळ सरळ 4 ज्या आहेत याच्यामध्ये लिहाल. डेप्थमध्ये जर विचारलं तर एक घेऊन त्याच्यावरती अर्धा अर्धा पान, एक एक पान जे काही तुम्हाला लिहिता येत असेल तितकं लिहायचं असणारं आहे. ओके. बरं. आता तो जो क्वेश्चन आहे तो मी अटेम्प्ट जो तो केलेला आहे. आता तुमच्या स्लाईडमध्ये तुम्हाला स्क्रीनच्या समोर दिसत असेल, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. अयोग आणि अस्निग्ध लक्षण हे बघा मी कसं छान टेबल करून मांडलेलं आहे तर ते किती चांगलं दिसतं आहे. वाचायला सोपं आहे, प्रत्येक मुद्दा कव्हर होतो आहे, तुम्हाला लिहायला सोपा जाईल, एक्झामिनरला समजून घ्यायला जे ते इझी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्कोरिंग द्यायला जे ते सोपं जाणार आहे. ओके. पॅराग्राफ लिहायचा नाही, हे असं 3 कॉलम कंपॅरिझन दिलं, दॅट्स इट, सफिशियंट आहे. मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतील. बरं, आता एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला आणतो, ते म्हणजे एक्झामिनर जो आहे ना त्याला तुमचे मार्क्स द्यायला जितकं सोपं करता येईल तितकं करायचं आहे. हेडिंग जे आहे ते डेकोरेशन नाही आहे, ते काय करणार आहे, हे मॅप आहे जो सांगतो की इथे उत्तर आहे, तू जे विचारलेलं आहे त्याचं आन्सर इथे लिहिलेलं आहे, हे आहे हेडिंग. ओके. सो बरं, आणखी गंमत सांगतो. एक्झामिनरसाठी तुमच्या पेपरची व्हॅल्यू आहे फक्त ₹70. त्याला बिलकुल घेणं देणं नाही आहे की तुम्ही 1 वर्ष, 1.5 वर्ष तुम्ही अभ्यास केलेला आहे, 2 वर्ष, 2.5 वर्ष घातलेले आहे, काहीही घेणं देणं नाही. ₹70 मिळवायचे आहे. हे ₹70 जितके तुम्ही इझी त्याला मिळवून द्याल तितके तुम्हाला स्कोअर चांगला असेल आणि आय थिंक दॅट्स युअर गोल. बरोबर, तुमचं गोल तेच आहे की तुम्हाला स्कोअर जास्तीत जास्त करायचा आहे. एक्झामिनरला काय पाहिजे आहे, ₹70 त्याला पाहिजे आहेत. सो सिम्पल गोष्ट करायची, इझी करून द्यायचं. छानपैकी एक डेफिनेशन लिहायची, छानपैकी जे लेबलिंग जी ती करायची तुमच्या आन्सरला,
काळं पॉईंट वगैरे जर विचारलेलं असेल तर लिहायचं काळं जे आहे ते, नाही तर लिहित बसायचं नाही, कारण ते बरंच डिस्क्रिप्टिव्ह आहे ते. त्याच्यानंतर क्लीन क्लोजिंग लाईन लिहायची की हे छान आहे, असं चांगलं झालं वगैरे वगैरे, जे तुम्ही लिहू शकणारे आहात, मला ते काय सांगायची गरज नाही आहे. आणि थांबून घ्यायचं मस्तपैकी. बरं, सो आता हे ज्यावेळी तुम्हाला एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं जाईल, तर हे आता प्रिपेअर करायचं असेल तुम्हाला, स्ट्रक्चर जे ते प्रिपेअर करायचं आहे, पॅनिक व्हायचं नाही. ओके, स्ट्रक्चर प्रिपेअर करायचं. 5 मार्कासाठी आलं तर कसं लिहाल, 10 मार्कासाठी आलं तर कसं लिहाल, हे तुम्हाला चेक करायचं आहे, हे तुम्हाला लिहून बघायचं आहे. सो पुढचं कुठलंही बाकीचं बघण्या अगोदर पटकन पेपर पेन घ्या आणि चतुर्विद स्नेह आणि सर्पी का बरं बेस्ट आहे ते लिहा. ही रिव्हिजन तुम्हाला खूप फायदा देणारी आहे. तुम्हाला आत्ता समजणार नाही, ज्यावेळी तुम्ही टीचिंग फील्डमध्ये याल, फॅकल्टी म्हणून तुम्ही काम कराल, त्यावेळी ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. त्यानंतरचं काळ आणि अणुपाणाचं जे ते पेअरिंग लिहा, जे मी तुम्हाला सेकंड की थर्ड स्लाईडमध्ये मला वाटतं झालेलं आहे तुमचं. प्राविचारणा जे आहे ते 2 डेप्थ्समध्ये लिहा, एक 5 मार्कानुसार, एक 10 मार्कानुसार. लिहून बघा खरंच. त्यानंतरचं मात्रा आणि त्याचे इंडिकेशन याचं फ्रेमवर्क जे ते करून ठेवायचं आहे, बिकॉज हा तुमचा मस्ट नो मधला पॉईंट नाही आहे. म्हणजे मस्ट नोमध्ये NCSM आहे, पण आता वेळ कमी असल्यामुळे त्याच्याकडे इतकं लक्ष देऊ नका, पण फ्रेमवर्क तुमचं रेडी पाहिजे. आणि त्याच्यानंतर स्नेहपान आणि त्याचे अयोग, अतियोग आणि सम्यक योग हे तुमचं लिहून बघा. ठीक आहे. आता फ्री सिरीज आहे, हे जे तुम्ही बघताय हे फ्री सिरीज आहे. याच्यामध्ये जे ते तुम्हाला स्ट्रक्चर कसं अंडरस्टँड करायचं ही गोष्ट जे ते सांगतोय. पास पॅक जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स असतील, 5 किंवा 10 मार्कांचं फ्रेमवर्क दिलेलं असेल. मस्ट राईट पॉईंट कोणते आले पाहिजे, जसं मी आता तुम्हाला याचं सांगितलं, सर्पीच्या बाबतीतलं जे ते सांगितलं तुम्हाला, संस्कार अनुवर्तन हा शब्द आलाच पाहिजे. तो जर नसेल शब्द तुमचा तर तुमचे मार्क्स कट होतील. त्यानंतरचे कॉमन मिस्टेक काय करतात हे त्या पास पॅकमध्ये असणार आहे. आणि रिव्हिजन शीट जी ती सुद्धा असणारी आहे. सो तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवू शकतात या व्हिडिओजवरनं, किंवा ऑर्गनाइज्ड पॅक जो आहे तो तुम्हाला मी देऊ शकतो, जो तुम्हाला फक्त फॉलो थ्रू जो तो करायचा असणार आहे. द चॉईस इज युअर्स. मी आता इथे थांबतो. मला टार्गेट होतं 10 मिनिटांचं, पण ऑलरेडी 12 मिनिटं झालेले आहेत. सो व्हॉट एव्हर यू नीड, जस्ट टेक्स्ट मी, ओके, किंवा मला व्हॉट्सअप करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.